अमोल मिटकरींच्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला होता, त्या पार्श्वभूमीवरती काही चर्चा? अहो, राजकारणामध्ये काय या छोट्या छोट्या गोष्टी क्षुल्लक गोष्टी घडत असतात आणि ते काय आज नवीन. आता मागच्या वेळेला तुम्हाला आठवतंय का, मी आणि साहेब नगरवरनं दौऱ्यावरून संभाजीनगरवरून येत होतो, त्यावेळेला राष्ट्रवादी पक्ष एकच होता. त्याला काहीतरी झालं होतं आणि त्याला नगरला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला होता गाड्यांवरती. मग नंतर तुम्हाला माहिती ऍक्शन रिॲक्शन जातेच ते असं होत असतं थोडं इकडे तिकडे. त्याच्यामुळे ते काही एवढं फार काही लावून घ्यायचं नसतं. चर्चेमध्ये मागच्या काही दिवसात या गोष्टी चर्चेत तरी आल्या का? नाही, बिलकुल नाही. का ते आता काय विहिरीमध्ये बसले होते सगळे, चारी बाजूनी गाराडा होता आणि एवढे आमदार सगळे बिचारे त्यांच्यासोबत बसले होते आपल्या कामांसाठी. ते 2-4-5 मिनिटं वेळ मला भरपूर झाला तर त्यांची मीटिंग चालू होती. तुम्ही एवढ्या वेळ बसला आतमध्ये, त्यामुळे साहजिकच राजकीय नाही, मान्य मला, परंतु ती कामात होते, मी पाहत होतो. आणि सोलापूरचे दिलीप धोत्रे माझे आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याचं पंढरपूरची काही कामं महत्वाची होती म्हणून मी आलो होतो. तुमची भूमिका मांडली का की तुम्हाला काय पाठिंबा द्यावा इथे? नाही, काही नाही. आणि ती भूमिका मांडायची तर पक्षप्रमुख आहेत ना. पण तुम्ही लोकसभेला बिनशर्त पाठीमध्ये राहता, आता काही तुम्हाला ती वरच्या लेवलवरती काहीतरी असेल चालू आता, त्याच्यात काही बोलणं उचित नाही. तर राज्यामध्ये एक 6,000हून जास्त किलोमीटरच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे. कुठेतरी राज्य सरकारकडून या ठिकाणी टोल वाढवण्याची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळते. इकडे तुमचा टोलला विरोध आणि याच ठिकाणी अशा प्रकारे कॉन्क्रिटीकरण नंतर टोल वाढवण्याची भूमिका राखते. नाही, खरं पाहता लोकांना चांगल्या सुविधा पाहिजेत. या गोष्टी जरी असल्या तरी किती लोकांवरती बर्डन टाकायचं, त्यालाही मर्यादा आहेत ना. त्याच्यामुळे आपण आता सिमेंटचे रस्ते द्या ना तर आणखी कसले रस्ते द्या, काय किती लोक पैसे भरणार यालाही मर्यादा आहे.